नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीत युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, 1 ऑगस्ट रोजी विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। तर एक मराठी माणूस, मराठी लेखक, मराठी साहित्यिक यांनी कोणत्या कोणत्या विषयावरती आपलं लेखन केलेलं आहे, कोणत्या कोणत्या विषयावर आपलं साहित्य लिहिलेलं आहे याबद्दल आपण बोलणार आहोत। मित्रांनो, आहे साहित्याची खाण माझ्या अण्णाभाऊचं लिखाण, हे एकदम असं चांगलं असं मजबूत विषयाला धरून एक गाणं आहे। हे गाणं आपल्याच एका महाराष्ट्र संगीतकाराने गीतकाराने गायलेलं आहे। तो गीतकार संगीतकार माझ्या माहितीप्रमाणे आनंद शिंदे आहेत। यांनी हे गाणं गायलेलं आहे। तर आहे साहित्याची खाण माझ्या अण्णाभाऊचं लिखाण, या साहित्यामध्ये काय आहे? या साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठेची सर्वोत्तम कादंबरी आहे, जी फकीरा कादंबरी आहे। त्या फकीरा कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठेने इंग्रज सरकाराच्या विरुद्ध एक मराठी तरुण म्हणजे फकीरा यांनी इंग्रज सरकाराचा खजिना लुटला होता। तो खजिना का लुटला होता? तर इथल्या गरिबांना ते उपासमारीवर मरत होते, त्यांच्या घरी अन्न शिजत नव्हतं, ते एक एक असेच उपासमारीवर मरत होते। त्यामुळे फकीराने इंग्रज सरकाराचा खजिना लुटला आणि तो खजिना आपल्या गावामधील लोकांना समसमान फकीराची पिता पुत्राची कहाणी आहे। ही कादंबरीमध्ये म्हणजे आपल्या फकीरा कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठेने लिखाण केलेलं आहे। ही साहित्याची खाण आहे। मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंनी गोवा मुक्ती संग्रामाबद्दल लिहिलेलं आहे। गोवा मुक्त करण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी लढाई दिलेली आहे, हे त्यांच्या साहित्यामधलं लिखाण आहे। आपल्या बंगालमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता, दुष्काळाबद्दल अण्णाभाऊ साठेंनी व्यवस्थित असं लिहिलेलं आहे। त्यावर असा चांगला पिक्चर निघालेला आहे आणि त्या पिक्चर मध्ये अण्णाभाऊ साठेंनी एक छोटीशी भूमिका सुद्धा साकारलेली आहे। हे आपल्या साहित्याच्या खाणीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं आहे। इथल्या शोषितांचं लिहिलेलं आहे, इथल्या कामगारांचे व्यथा मांडलेले आहे, त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी कामगाराचा जो हक्क आणि अधिकार आहे, तो हक्क आणि अधिकार कसा मिळवायचा त्यासाठी अनेक मोर्चे काढलेले आहेत। हे सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे। तिथल्या त्यावेळेच्या जो राज्य सरकार, जे मुंबई हे राज्य होतं, एक स्वतंत्र मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध बंड पुकारला होता। आणि ह्या अण्णाभाऊ साठेचं जे लिखाण आहे, इथल्या स्त्रिया कशा बळकट आहेत, कशा चारित्र्यवान आहेत, कशा शीलवान आहेत, कशा अशा अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठतात, हे त्यांनी लिखाण केलेलं आहे। म्हणून अण्णाभाऊ साठे केव्हाही म्हणायचे, आधी वंदन मातृभूमीला, दुसरे वंदन आमच्या जिजाऊच्या शिवरायाला, गातो मी कवना, अशा आपल्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ते असे करायचे। हे अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या खाणीमध्ये लिखाण केलेलं आहे। अण्णाभाऊ साठेंना 7 समुद्राच्या पलीकडे त्यांना बोलवणं झालं। अण्णाभाऊ साठेंनी 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन तिथल्या लोकांना, इथल्या कामगारांची जी माहिती दिली आणि आपल्या छत्रपती शिवरायांचं जे शौर्य सांगितलं, धाडस सांगितलं, त्यांची राजनीती, युद्धनीती आणि स्त्रियांचा कसा आदर करतात, तिथल्या शेतकऱ्यांना कसं ते सहकार्य करतात, मदत करतात, हे सर्व 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन सांगणारे आपले अण्णाभाऊ साठे होते। आणि 1 ऑगस्ट रोजी आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे। या जयंतीनिमित्त आम्ही अण्णाभाऊ साठेंना कोटी कोटी वंदन करणार आहोत। आणि हे अण्णाभाऊ साठेंचं साहित्याची खाण असं जे गाणं आहे, खरोखर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य खाण असे त्यांचं लिखाण, अफाट असं लिखाण आहे। कृष्णा कोयना ह्या नद्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे। सूर्य चंद्र ताऱ्यांचं जेव्हा मावळतो कसा, उगवतो कसा, त्यांचं वर्णन केलेलं आहे। आकाशाचं वर्णन केलेलं आहे, वाऱ्याचं वर्णन केलेलं आहे, तिथल्या निसर्गाचं वर्णन केलेलं आहे। हे साहित्याच्या खाणीमधलं लिखाण आहे। आणि अण्णाभाऊ साठेचं लिखाण आपण जेव्हा जेव्हा वाचतो मित्रांनो, तेव्हा तेव्हा तशाला तशी प्रकृती किंवा ती प्राकृतिक आपल्याला दिसते, तिथले चित्र आपल्याला दिसतं, जी जेव्हा आपण कथा ऐकतो, बोलतो, ते तशाला तसं आपल्या डोळ्यासमोर दिसतं। तर मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंचं लिखाण आपण वाचलं पाहिजे, एक मराठी माणूस म्हणून वाचलं पाहिजे। एक मराठी माणसाने आपला रशियापर्यंत आपल्या राजाचा इतिहास नेला म्हणून वाचला पाहिजे। अण्णाभाऊ साठेंचं कार्य प्रत्येक कामगारासाठी होतं, इथल्या स्त्रियांसाठी होतं, इथल्या शेतमजुरांसाठी होतं, इथल्या शोषितासाठी होतं। तर अण्णाभाऊ साठेचा कादंबरी आपण वाचावं, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ माध्यमातून निवेदन करणार आहे। आणि 1 ऑगस्ट रोजी आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे। या जयंतीनिमित्त आम्ही अण्णाभाऊ साठेला वंदन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहेत। तर खूप लोकांना आपण शेअर करा, आपल्या संबंधित लोकांना पाठवा, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून निवेदन करतो। आणि अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, त्यांच्या साहित्याचा विजय असो, हे म्हणून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार।